शिवाजी विद्यापीठामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विचार आणि कार्य या विषयावरील 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाई इथले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते झालं। यावेळी बोलताना किशोर बेडकिहाळ यांनी 19व्या शतकातले फुले, रानडे, आगरकर, शिंदे, टिळक यांचा प्रबोधनाचा वारसा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पुढं 20व्या शतकात प्रवाहित केल्याचं सांगितलं। स्वतःच्या बौद्धिक स्वातंत्र्याबद्दल अत्यंत जागरूक असणाऱ्या शास्त्रीजींनी सर्व प्रकारचं ज्ञान ग्रहण करून नव्या काळाला अनुकूल असं तत्त्वज्ञान दिले। त्यांच्या या कार्याचं आजच्या काळात आकलन आणि अनुसरण करण्याची गरज असल्याचं मत बेडकिहाळ यांनी व्यक्त केलं। तर्कतीर्थ जोशी यांचे पुतणे डॉक्टर अशोक जोशी यांनी आंतरजातीय, आंतरधर्मीय तसंच आंतरराष्ट्रीय विवाह करण्यास तर्कतीर्थ यांनी प्रोत्साहन दिल्याचं सांगितलं। तर्कतीर्थ जोशी यांचे नातू डॉक्टर अशोक खंडकर यांनी आजोबांनी अस्पृश्यता निवारण, सनातनी रूढी परंपरा आणि कर्मकांडाला विरोध करत मोठं सामाजिक योगदान दिल्याचं सांगितलं। कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी तर्कतीर्थ यांचे अनेक पैलू उलगडले। यावेळी डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांचा विशेष गौरव करण्यात आला। मराठी विश्वकोश आणि साहित्य आणि संस्कृती या 2 पुस्तकांचं कुलगुरू डॉक्टर शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। या परिषदेच्या निमित्तानं विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या बहुआयामी कार्याचं दर्शन घडवणाऱ्या विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रमाला गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉक्टर प्रकाश पवार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित टापरे, अनिल मेहता, डॉक्टर श्रीराम पवार, डॉक्टर दिलीप करंबळेकर, राजा दीक्षित, डॉक्टर जी.पी. माळी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते।